नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये अनेकांची विधानसभा निवडणूक लढण्याची भावना जागृत झाली आहे। हा मतदारसंघ भाजपाला जाण्याची शक्यता असल्याने माजी आमदार सुरेश हळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात चढाओढ निर्माण झाली आहे। तत्पूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांची उमेदवारी घोषित करून थेट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला आव्हान दिले आहे। त्याचमुळे अडचण झालेल्या भाजपाने आवाडे यांनाच जवळ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे। आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे हे बुधवारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। मंगळवारी दिवसभर मुंबई येथे तळ ठोकून उमेदवाराची शोध घेतला जात होता। तसेच काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावंत समजले जाणारे आवाडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपा सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। गेल्या 5 वर्षात त्यांनी भाजपा सोबत कामही केले आहे। लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीकता वाढल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील होती। त्यासह ते भाजपात प्रवेश करतील असंही बोलले जात होते। दरम्यान मंगळवारी दिवसभरात अचानक राजकीय घडामोडींना वेग आला। आमदार प्रकाश आवाडे यांनी मुंबईत तळ ठोकला होता, तर रात्री 8 वाजल्यापासून त्यांचे समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची कुजबूज देखील झाली। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।